सर्व सुखाचे अंग, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखोमा देवीवर बाप देवीवर बाप रखोमा, देवीवर बाप रखोमा, देवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा हे केले एका चिंतेता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार, योग याग तपे केली तयाने अमूपे, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार, विठ्ठल 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 परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमल नयन हासं गोपिका चित्तहारी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदै धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुण्डलीकाय धातुं मुनिद्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन, 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 दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्याच्या कृपदाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण
कलावज्ञजियोधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशिवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ज्ञानेश भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हर सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मस्तक हे मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या या 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 वारकरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मनोजबम मारुत तुल्य बेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल 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 काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठला
विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. रामकृष्ण हरी. काही टेन्शन कोणी बोलला ना झालं रामकृष्ण हरी. मी म्हणलं रुसल्या का काय. रामकृष्ण हरी. पाठीमागे रामकृष्ण हरी. तुमचा काही विषय नाही. तुमचा काही विषय. आता येणारा सण पुढचा यांचाच आहे, त्यामुळे तुमचा काही विषय नाही. पण ही परिचयाची सुरुवात असल्या कारणाने सगळ्यात पहिला रामकृष्ण हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जडजीवाचा उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं असे वैराग्य मूर्ती देहू निवासी श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय. श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कलियुगामध्ये उद्धारणारं सगळ्यात सोपं साधन म्हणजे भगवत चिंतन आहे. आणि या साधनाबाबत साधकांपर्यंत फार मोठं तत्वज्ञान. कारण साधन जरी आपल्याला कळालं असलं तरी त्या साधनाचं महत्व अजून आपल्याला कळालं नाही. नामस्मरण कोणाला माहित नाही, सगळ्यांना माहित आहे. नामचिंतन कोणाला माहित नाही, सगळ्यांना माहित आहे. पण त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये काय असू शकतो याची पूर्णतः जाणीव अजूनपर्यंत सामान्य जीवाला नाही. आणि ती जाणीव करून देण्यासाठी तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून ते भगवत चिंतन काय करू शकत नाही. काय नोहे गेले एका चिंतिता विठ्ठले. एका विठ्ठलाला भजल्यानंतर त्याचं चिंतन केल्यानंतर काय होऊ शकत नाही, सगळं काही होऊ शकतो. कारण हे एकमेव असं साधन आहे जे आपल्याला भवरोगातून या भवसिंधू सागरातून तारतं. आणि हे इतर सगळ्या साधनांचं सार आहे. सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. तुम्ही बाकीचे कोणतीही क्रियाकर्म करत बसाल आणि भगवत चिंतनाला जर विसराल तर जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती नाही. किंबहुना इतर साधना आपल्याला या भवसिंधू सागरातून तिथपर्यंत पार करू शकत नाही. जर पूर्णतः आपल्याला त्याकडे पर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र आपल्याला भगवत चिंतन हे साधनच हातात घ्यावं लागेल. आणि या एका साधनाच्या माध्यमातून सगळ्या साधनांचं पुण्य प्राप्त करता येईल. योग याग तपे केली तयाने अमुपे. आणि अशा स्वरूपानं जगद्गुरु तुकोबाराय तुम्हापर्यंत हे भगवत चिंतन आपण खऱ्या अर्थानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये धारण करावं. ते कशा स्वरूपानं? मंत्र जापाप्रमाणे. मंत्र जापाप्रमाणे आपण ते धारण केलं पाहिजे. आपण सातत्यानं एखाद्या मंत्राचा जाप ज्या पद्धतीनं करतो तसा आपण हा मंत्र जाप करा. मंत्र म्हटलं की काही अवघड काही एखादा श्लोक असेल, एखादी काहीतरी अवघड काही गोष्टी असतील असं अजिबात नाही. तुका म्हणे सोपा, तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. खऱ्या अर्थानं 3च अक्षरांचा विठ्ठल नामाचा सोपा असा मंत्र तुकोबाराय आपल्याला जीवनामध्ये आचरणात सांगतात. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशा नियोजनामध्ये, भव्य स्वरूपाच्या
सेवितो हा रस वाटितो अनिका, अशा गोड आयोजनात उपस्थित आहात. गेल्या वर्षीपासून केलेली ही सुरुवात फार सुंदर अशा पद्धतीने इथपर्यंत पोचली आणि आनंद वाटतो या गोष्टीचा की एवढा सुंदर भक्तिमय सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. लोकमान्य गणेश उत्सव मित्रमंडळ आयोजित हा कीर्तन महोत्सव, हरिनामाचा हा सोहळा, पवित्र पुण्य आपलं नगदवाडी गाव कांदळी आणि आपल्या या वाडीमध्ये गावामध्ये गोड अशा पद्धतीनं सुरू असलेला हा नामसप्ताह 5 दिवसांचा आहे, पण खऱ्या अर्थानं फार मोठा आनंद आपल्याला प्रदान करून देणार आहे. 5 दिवसांचा. तुम्ही किती दिवस सप्ताह करताय याला महत्व नाही, किंबहुना तुम्ही किती डेकोरेशन करून करताय यालाही महत्व नाही, तुम्ही किती प्रसिद्धीनं करताय यालाही महत्व नाही, तुम्ही सप्ताह कोणत्या भावाने करताय याला महत्व आहे. इथे नेटवर्क कव्हरेज क्षेत्राचा काही प्रॉब्लेम, बोला ना जरा, तुम्ही थोडा बसल्यासारखे बसा, असल्यासारखे बसा, वक्त्याच्या ध्यानात आलं पाहिजे श्रोता आहे म्हणजे जागा. निदान असं तरी करत चला, वक्त्याला निदान असं करा, हो म्हणा, नाही तू थोडाफार तरी. आल्यापासून बघते असेच बघत बसले, सगळे नुसतेच बघत बसले. नाही, थंडी वाजते हे मलाही जाणीव आहे तुमच्यापेक्षा, पण वक्त्याला श्रोत्यानं प्रतिसाद देणं हे श्रोत्यांचं कर्तव्य आहे. का प्रतिसाद द्यायचा वक्त्याला? त्याची मुख्य कारण, पहिलं कारण म्हणजे तुमचं ते आद्य कर्तव्य आहे. दुसरं महत्वाचं कारण, श्रोता जागा आहे की झोपला हे वक्त्याच्या ध्यानात यावं. बसलात, निदान असं करा, निदान असं करा, तेवढाच आपल्या मानेचा व्यायाम, बाकी काय तेवढं करत चला. महिला मंडळ तुम्ही तरी निदान, मला तर वाटू लागलं या महिन्याचा हप्ता थकला की काय, एवढ्या टेन्शन मध्ये बसला तुम्ही. इकडे लक्ष द्या. सुंदर नियोजन आहे, गोड असा सप्ताह आहे, पहिलाच दिवस आहे आणि सुंदर अशा पद्धतीनं उपस्थिती आहे. गोड अशा पुद्धतीचं आयोजन करून इथपर्यंत हा सोहळा आपल्यापर्यंत प्राप्त आहे. आजची कीर्तन सौजन्य श्री श्रीपद शेठ भागाजी घाडगे, उद्योजक, पुणे अहिल्यानगर. एकदा जोरदार टाळी वाजवा आयोजकांसाठी. अन्नदाते कैलासवासी मंगेश तुकाराम बढे साहेब यांच्या स्मरणार्थ श्री उज्ज्वल मंगेश बढे, सुयो क्लॉथ सेंटर, योगेश विठ्ठल बढे, अनिरुद्ध रियल इस्टेट, कन्स्ट्रक्ट, नवी मुंबई या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा अन्नदात्यांकरिता. गोड अशा पद्धतीचं या ठिकाणी कीर्तनात अन्नदाते, सौजन्यदाते यांचं मी आभार मानते, कारण समाजात अनेक लोकांजवळ पद आणि पैसा आहे, पण सगळ्यांचंच पद आणि सगळ्यांचाच पैसा या धार्मिक कार्याला लागत नाही. अहो, सप्त्याला पावती फाडायची म्हटली ना, काही जण गाव सोडून जातात, पण ते पावती फाडायला नको म्हणतात. राहतं काय हो, आपल्या जीवनामध्ये कमवलेला थोडासा भाग आपण धर्मकार्यासाठी प्राप्त करून देत असेल तर हे फार मोठं पुण्यकर्म आहे. मुळात हे आपण करतोय असं म्हणण्यापेक्षा बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी दातृत्व अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरिता भगवंताची कृपा प्राप्त व्हावी लागते, त्याशिवाय दातृत्व येत नाही. असंच कुणी कुणाला काही देत नाही. हे सगळे इथपर्यंत एवढ्या नियोजनात घडतं. अगदी सगळ्यांचं सौजन्य, पाणी बॉटल सहित सौजन्य दिलेलं आहे, एवढा सुंदर मंडप डेकोरेशन केलेले. हे एका दोघाच्या सहकार्याचं नाही, इथे सगळ्यांचं सहकार्य आहे आणि खऱ्या अर्थानं मंडळाचं द्यावे तितके धन्यवाद कमी. एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी लोकमान्य गणेश उत्सव मित्रमंडळ फार मोठं नियोजन तुम्ही या ठिकाणी केलं. गेल्या वर्षी मंडळाचं 50वं वर्ष म्हणून तुम्ही सप्ताह आयोजन केला आणि मग त्या एकदा का या गोष्टीची आवड लागली की मग मात्र दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये आवड वाटत नाही आणि अशी हरिनामाची तुम्ही आवड लावून घेतलीत. मला वाटतं हे फार मोठं पुण्यकर्म तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चालू केलं आणि असाच हा सप्ताह निरंतर या ठिकाणी सुरू राहावा. लोकांचाही फार चांगला प्रतिसाद तुम्हाला प्राप्त झाला. मनापासून या ठिकाणी धन्यवाद. निश्चितच पुन्हा एकदा मंडळाचं उपस्थित सर्वांचं, आयोजक, नियोजक, सप्ताह इथपर्यंत
सर्वांचंच मनापासून धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. गेल्याही वर्षी सेवेकरिता फार आग्रह इथपर्यंत झाला होता, परंतु काही कारणास्तव नाही इथपर्यंत येत आलं. परंतु याही वर्षी फार आग्रहानं इथपर्यंत 8 तासानं सेवा घेण्यात आली. मनापासून धन्यवाद. इथपर्यंत अध्यक्षांनी सांगितलं की ताई, या तरुणांचं फार मोठं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. एक लीडर असतो, एखादी टीम असेल, त्या टीमचा लीडर असतो. लीडर ज्या शब्दानं तिथपर्यंत त्या टीमला सांगेल, ते शब्द त्या ठिकाणी ती सगळीजण ऐकत असतात. खऱ्या अर्थानं मंडळातील सर्व कार्यकर्ते फार चांगल्या विचारानं एकजुटीनं सप्ताह करताय, किंबहुना हे सगळं कार्य करताय. गणेश उत्सव असेल, गणेश उत्सव करताय, आणि ही सध्याच्या काळात फार मोठी गरज आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की तरुणांचं फार मोठं सहकार्य आहे. की जिथे काही काही तरुण आम्हाला म्हणते तुम्हाला काही कामं नाहीत का, अशी परिस्थिती आपण पाहतो की जिथे काही प्रसंगी देवावरती अंधश्रद्धा दाखवून, भक्तीवरती अश्रद्धा दाखवून इथपर्यंत आपल्यालाच प्रश्न निर्माण करून देणारे, आपली संस्कृती, आपले संत विचार बुडवणारी आजही काही तरुण पिढी राहते. पण या पिढींच्या पाठीमागे आज खऱ्या अर्थानं अशा धर्माला टिकवणारी जेव्हा तरुण वर्ग दिसतात, तेव्हा आनंद वाटतो. एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वच मंडळाकरिता. आनंद आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जिथे आज बाहेरच्या जगात आपण जर थोडं पाहिलं तर जिथे लाल कपडे घालून केक कापण्याची आता पद्धत चालू झालेली आहे, हे दिवस आता चालू झालेले आहेत ख्रिसमसचे, तिथे या दिवसामध्ये आपण सर्वजण सप्ताह करत आहात. मला वाटतं हा एक चांगला आदर्श आहे आपल्या खऱ्या अर्थानं समाजाकरिता, की वेगळ्या परप्रांतीय संस्कृतीचं आचरण करायला आपल्याला आनंद वाटतो, पण आपल्या संस्कृतीचं आचरण करताना मात्र आपल्याला का बरं नकोसं वाटतं. सध्याच्या काळात आपण जर विचार केला तर आपली भारतीय संस्कृती फार प्रगल्भ आहे. संत विचार आपल्याला काय सांगून देतात, काय सांगून गेलेत, त्या विचारांचा आपण काय आधार घेतला पाहिजे. तेनेची पण थे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. इतर परकीय संस्कृतीचं आचरण करताना माणसाला इतका आनंद वाटतो, इतका आनंद वाटतो. आता हे ख्रिसमस वगैरे हे आपली पद्धत नाही आहे, हे 31 करणं ही आपली पद्धत नाहीच आहे. पण का कुणास ठाऊक ती आवडू लागली. हीच कलियुगाची ही गाथा आहे की हे आवडू लागलं आणि आपल्या संस्कृतीचा मात्र खऱ्या अर्थानं आवड कमी वाटू लागली. असं न करता आज 25 डिसेंबर म्हणजे तुळशी पूजनाचा दिवस आहे, आणि मग कुठेतरी प्लास्टिकचं एखादं झाड खरेदी करून त्याच्या भोवती फेऱ्या मारण्यापेक्षा आपल्या जीवनदात्री असणाऱ्या खऱ्या अर्थानं जिच्यामुळे आपण इथपर्यंत सुखरूप आहोत, भगवंताला प्रिय असणारी ती तुळशी माता, अशा या तुळशी मातेची पूजा करून जर आपण आजचा दिवस साजरा केला तर मला वाटतं फार मोठा आनंद आपल्या जीवनात प्राप्त होईल, फार मोठा आनंद होईल. आपल्या संस्कृतीचं नाही, परकीय धर्माचं संस्कृतीचा अनादर अजिबात नाही, पण खरी अर्थानं आपल्या संस्कृतीला विसरू नका आणि आपली संस्कृती जपा, याचा विचार मला इथपर्यंत मांडायचा. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करून उपस्थितात पहिलाच दिवस आहे. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. भगवत चिंतन हे आपल्या जीवनामध्ये किती प्रभावशाली असू शकतं, किती परिणामकारक असू शकतं. कारण सध्याच्या काळात आपल्याला जर उद्धारायचं असेल तर एकमेव भगवत चिंतन हे एकच साधन आहे. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधना सांगितली. अजी आपण जी 4 युग ऐकतो त्या 4ही युगांमध्ये भगवत प्राप्तीकरिता वेगवेगळी साधना सांगितलेली आहे. सतयुगात वेगळी, त्रेताल युगात वेगळी, द्वापार युगात वेगळी आणि कलियुगात वेगळी. सतयुगामध्ये, कृतयुगामध्ये तुम्ही भगवंताची तपश्चर्या ध्यानधारणा करून भगवंताची प्राप्ती सांगितलेली आहे. त्रेताल युगामध्ये योगयाग विधीनं भगवंताची प्राप्ती सांगितलेली आहे. द्वापार युगामध्ये पूजेनं अर्चनेनं भगवंताची प्राप्ती सांगितलेली आहे. आणि कलियुगामध्ये भगवंताच्या फक्त एका नामचिंतनानं भगवंताची प्राप्ती सांगितलेली. तुम्ही काही करू नका. होतं काय, जगाची 1000 नावं घेण्यात आनंद वाटतो, देवाचं एक नाव घ्यायचं म्हटलं तरी नको आहे. पण आजी जगाची 1000 नावं घ्या, उद्धार नाही घडणार. भगवंताचं एक नाव धारण करा, जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ताकद आहे भगवत चिंतनामध्ये. का साधना
सोपे नाम हे केवळ साधनात सोपे नाम हे केवळ या विण सकळ शिनवाया या विण सकळ शिनवाया साधनात सोपे नाम हे केवळ साधनात सोपे नाम हे केवळ साधनात सोपे नाम हे केवळ साधनातलं सगळ्यात सोपं साधन आहे भगवत चिंतन आहे. काय केलं? नामे नामे तारिले अपार पुराणे वर्णिले नामची केवळ आत्मसत्ता नामची आत्मसत्ता साधनात सोपे नाम हे केवळ साधनात सोपे नाम हे केवळ नाम हे केवळ नाम हे केवळ. जास्त थंडी वाजते का? आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय. ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना ते उगा असे पात्र राहते. नेमकं चाललंय काय? कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो आमचा स्वर चुकला का काय, पण त्यांच्या ध्यानात येत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळतं. विठ्ठल विठ्ठल ज्यांना स्वरही कळेना तालही ते म्हणते काय इवळतं इवळते. अरे असंच एका ठिकाणी कीर्तनात शेजारचीनं विचारलं म्हणे कसं झालं रात्रीच्या बायाचं कीर्तन. बायाचं ती म्हणली काय नुसतीची इवळत होती. आता काय नसेल त्या गोष्टीतली जाणीव तर काय बोलणार. काय म्हटली का ग बरी तर गात होती तुला एवढा त्रास का? नाही म्हणली माझा नेमका डुकला लागायचा टाईम आणि तिचा हा असा सूर धरायचा टाईम. आता काय आता ज्यांना नाही ज्ञान त्याला काय करणार. पण कीर्तनात बसल्यानंतर थोडाफार स्वर कळावा, नाही थोडाफार ताल कळावा. दोन्ही कळत नाही उपयोग काय. आनंद घेता येतो, आनंद घेता येतो. लक्षात ठेवा. कळावं, जाणीव व्हावी. कारण स्वर कळाला त्याला स्वर्ग कळाला. तुम्हाला काय बंदी केली का काय टाळी वाजवायला का काय? ते वाजवा ना जरा मोकळ्या. नाही तिथं तर बऱ्याच टाळ्या वाजवतील. अमुक अमुक यांचा विजय असो टाळी. वा भगवत चिंतनाची टाळी, हरिनामाची टाळी कीर्तनात वाजवायची म्हटल्यानंतर का कंटाळा यावा? नाही तिथे उगाच टाळ्या वाजव, उगाच काही काही अर्थ नाही. माझ्या कौतुकासाठी कुणी सुद्धा टाळी वाजवू बोला ना. नका बरं बरं ठीक आहे नका वाजवू नका वाजवू. पण किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी चुकू नका. करे टाळी बोला मुखी नाम मुखी
आपण सपोर्ट आपल्या पक्षाचा आपणच प्रचार करायचा काय दुसऱ्या ते चला होईल रेंज पोहोचेल थोडी हळूहळू कीर्तन संपेपर्यंत ऐका इथे वाजवलेली एक एक टाळी आपल्याला पुण्यकर्माचा साठा करून देणारी आहे त्यामुळे टाळी चुकू नका साधनातलं सगळ्यात सोपं साधन हे भगवंताचं चिंतन आहे ज्याच्यातून आपण उद्धार करू शकतो मुळात काही लोकांना उद्धाराची सुद्धा जाणीव नाही याची सुरुवातच हितापासून आहे की आपल्याला याची जाणीव असली पाहिजे हित अहित चांगलं वाईट खरं खोटं पाप पुण्य देव धर्म जाणीव पाहिजे काही लोकांना काही फरक पडत नाही काही नाही ते आम्हाला म्हणतात असंही मारायचं तसंही मारायचं ते आम्हाला कन्फ्यूज करते का होत कीर्तन केलं तरी मारायचं नाही केलं तरी काय म्हणजे जो रोज भजन करतोय रोज भक्ती करतोय रोज देवाच्या दर्शनाला जातोय पंढरपूरची वारी करतोय त्यालाही मरण आहे म्हटलं बरोबर आणि मला कधीच देवाचं तोंड सुद्धा बघत नाहीये त्यालाही मरण आहे म्हटलं खरे काय म्हणले मग असंही मरायचं तसंही मरायचं म्हटलं तसं नाही असंच मर का तसं मरावं आपण कधी विचार केला का आपण तसं का मरावं काय कमतरता आहे काय कमी आपल्याकडे इतर जीवांप्रमाणे का आपण मरावं जर इतर जीवांप्रमाणे आपण जन्माला चालू नसेल इतरांप्रमाणे जर आपल्याला भगवंतानं ते दिलंच नाही जर काहीतरी वेगळे पण आपल्यामध्ये असेल तर का इतरांप्रमाणे आपण दुःखात मरावं सुखात का नाही मरावं का नाही त्याचं भगवत चिंतन करावं कारण प्राप्त झालेली अवस्था ही भगवत चिंतनाकरिताच प्राप्त झाली आहे देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा मी म्हणले ना हळूहळू पोचेल बघा भगवंतानं देवे दिला देह भजना गोमाटा कशा करिता भजना करिता पण झालं काय तो या झाला भाटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा ताठोनिया मान राहिली वरती
निवांत वाजवा, निवांत वाजवा. थंडी गारठ्याचे दिवस आपले निवांत. आपल्याला काही गडबड आहे का? तो या झाला भाटाबाधिकेचा. काय झालं? विषयांच्या आहारी गेला. आपण भगवंताचे दास असून सुद्धा भगवंताशी वैरभाव का निर्माण होतो? या विषया वाचून काही आणि ग सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. थोडासा वेळ दिला, भजनापासून थोडस दूर गेलं तरी सुद्धा लगेच विषय इंद्रिय विषयांना पकडतात. आपण थोडं भजनापासून दूर झालो तरी सुद्धा आपण त्या विषयांच्या आहारी जातो. एक गोष्ट ध्यानात ठेवा. काही माणसं म्हणतात परमार्थ सहज घडेल, त्याला काही फारसा वेळ लागणार नाही. आपण जर एखाद्याला म्हटलं बाबा करावी तातडी परमार्थाची, चला घाई करा, आता वेळ निघून जात चालली, तो म्हणतो हो हो, अजून काय आयुष्य संपलं का? आयुष्य थोडी संपलं आहे ना. भगवंताच्या चिंतनाकरिता भजनच तर करायचंय, कीर्तनच तर करायचंय आहे. अजून भरपूर वेळ बघू म्हटले. आताशी कुठे आताशी कुठे आयुष्याला सुरुवात केली म्हटले, बघू अजून भरपूर दिवस बाकी आहेत. कधी एकदा सलाईनची बाटली लागली की माणसाला भजन आठवतं. संकटात पडला की माणसाला भजन आठवतो. कोरोना झाला तर माणसाला काय भजन आठवलं. ज्यांना आतापर्यंत देव मानला नाही तो देव मानायला लागला. हो, खऱ्या अर्थानं आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर भगवंताची भगवत चिंतनाची जाणीव होते. इकडे लक्ष द्या. काही माणसं म्हणतात जीवनात परमार्थ फार आग्रहाने करायची गरज नाही, अट्टहासाने करायची गरज नाही, घडत जाईल, होईल कसाही, असंही होईल. काय त्याला लागतं? एक गोष्ट ध्यानात ठेवा, परमार्थ हा सहज घडत नाही. परमार्थ नोहेले कुराच्या गोष्टी, येथे व्हावा पोटी अनुताप, येथे व्हावा पोटी अनुताप. परमार्थ नोहेले कुराच्या गोष्टी, येथे व्हावा पोटी अनुताप, येथे व्हावा पोटी चला जमेल तसं. आपल्याला परमार्थ सहज नाही घडत. प्रपंचातील स्थित्यंतर बघा, शब्द समजतील तुम्हाला. प्रापंचिक स्थित्यंतर ही प्रारब्धाच्या दृष्टीनं घडतात. प्रारब्धेची जोडे धड, प्रारब्धेची वाढे मान. प्रपंचामध्ये झालेला बदल हा प्रारब्धानं झाला असं आपण म्हणू शकतो. बाबा माझ्याकडे पण आता प्रारब्धानं दैवानं चांगलं मिळालं आपण म्हणतो ना. अरे संचितानं चांगलं प्राप्त केलं, काही नव्हतं पहिल्यांदा, पण आता मात्र चांगली अवस्था आली. प्रपंचातील स्थित्यंतर ही प्रारब्धाच्या दृष्टीने प्राप्त झाली असं म्हणता येतं, पण परमार्थिक स्थित्यंतर ही प्रयत्नाच्या दृष्टीने घडवावी लागतात. इथे पूर्णतः प्रारब्ध असू द्या, पूर्णतः प्रारब्ध जमत नाही. पूर्णतः प्रारब्धावरती अवलंबून जमत नाही की चला प्रारब्धात घडेल, चला असेल तसं घडेल. नाही नाही, इथे प्रयत्न करावे लागतात. सातत्यानं आपल्याला ती साधना करावी लागते आणि साधनेशिवाय त्या साध्याची प्राप्ती घडत नाही. काही माणसांच्या जीवनामध्ये साध्य निश्चित झालं पण साधनाचा दिनक्रम नाही, साधना घडत नाही. आणि काही माणसांच्या जीवनामध्ये साधना नित्य आहे पण साध्याचीच प्राप्ती म्हणजे साध्याचीच निश्चिती नाही. काय साध्य करायचंय माहीतच नाही. साधन रोज करतोय पण साध्य काय करायचं? एखाद्या शाळेत जाणाऱ्या पोराला विचारा, का रे बाबा कुठे चालला? काही नाही, शाळेत चाललोय. शाळेत चालला, बरं. मग एक प्रश्न आपण नेहमी विचारतो शाळेत जाणाऱ्या पोराला, का रे मोठा झाल्यानंतर काय व्हायचंय तुला? आता शिकतोयस तू, पण काय करायचंय, काय व्हायचंय तुला? तो म्हणतो काही नाही, बघू जसे पास होत जाऊ, जसे मार्क पडत जातील बघू तशा पद्धतीनं. शाळेत जातोय पण काय व्हायचंय हे माहित नाही. साधना चालू आहे पण साध्याची काय प्राप्त करायचंय आपल्याला, अंतिम काय ध्येय असणार आहे आपलं, साध्याची निश्चिती नाही. त्यामुळे एक संत आपल्याला साधन आणि साध्य या दोघांची जाणीव करून देतात. विठ्ठल विठ्ठल. दुसरं तिसरं काही साध्य, दुसरं तिसरं नाही, साध्य एकच भगवान परमात्मा, बस.
ज्यांना आपल्याला इथपर्यंत आज एवढं सगळं ऐश्वर्य उपभोगायला दिलं, हा, तो एकमेव भगवान परमात्मा. त्या पांडुरंगाच्या प्राप्तीकरिता साधना करायची. आणि साधना काय? संत सांगतात आपल्याला एकच साधन या कलियुगातून उद्धारू शकतं, त्याच्यापर्यंत पोहोचवू शकतं आणि या भवरोगातून तारू शकतं. ते एकमेव साधन म्हणजे भगवंताचं चिंतन आहे. मग ज्या ज्या वेळी तुकोबाराय समाजासमोर खरी अर्थानं उपदेश करतात, त्या त्यावेळी भगवत नामाचाच उपदेश करतात. तुम्हाला काही जमलं नाही, काही करू नका, देवाचं नाव घ्या. वृंदावन निवासी प्रेमानंदजी महाराज सगळे ऐकून आहेत. अनेकांच्या मोबाईलला रोज त्यांचे स्टेटस, अनेक फॉलोवर्स त्यांचे आहेत, म्हणजे त्यांचे खऱ्या अर्थानं विचारांचा अनुग्रह अनेकांनी घेतलेला आहे. अनेक त्या विचारांचे अनुयायी आहेत, कारण फार सुंदर विचार त्यांचे आहेत. जगातली सगळ्या क्षेत्रातली माणसं त्यांच्याकडे पोचलेली आहेत. सगळ्या क्षेत्रातली, असं कुठलंच क्षेत्र नाही की त्या क्षेत्रातला माणूस प्रेमानंदजी महाराजांपर्यंत पोचला नाही. सगळी, मग ते खेळाडू असू द्यात, एखादे राजकीय असू द्यात, एखादे अभिनेते असू द्यात, किंबहुना वारकरी संप्रदायातले असू द्यात, कुठल्याही पंथाचे, कोणत्याही जातीचे सगळे लोक तिथपर्यंत पोचले. आणि प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत, सगळ्यांचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. पण तिथे गेल्यानंतर प्रश्न किती असू द्या, औषध एकच, नाम जप. तुम्ही कुठलाही प्रश्न घेऊन जा, अमुक 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 असं काम आमचं होत नाही, काही नाही, राधा नाम घ्या. काही नाही, आम्हाला याची प्राप्ती करून घ्यायची आहे, काही नाही, राधा नाम घ्या. आमच्या जीवनात हा प्रॉब्लेम आहे, काही नाही, तुम्ही राधा नाम घ्या. आम्हाला असं व्हायचंय, अमुक अमुक पद प्राप्त, काही नाही, राधा नाम घ्या. जे काय तुमचे प्रॉब्लेम, आजार कुठलाही असू द्या, औषध ब्रह्मरस घेई काढा पिडावारे. कुठलंही तुमचा प्रॉब्लेम, कुठलाही रोग असू द्या, औषध एकच, राधा नाम. हे कलियुगात उद्धारण्याचं साधन आहे, अनेकांना तारलेलं आहे. त्यामुळे तुकोबाराय निश्चित सगळ्या साधकांपर्यंत हे नामचिंतन पोहोचवतात. अरे तुम्ही काही नाही जमलं, नामचिंतन करा, हे साधन तुमच्या जवळ ठेवा, हे साधन ठेवा. मग इतर साधना करणाऱ्या साधकांना राग यावा की महाराज तुम्ही सारखं देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या सारखं सांगता. एक देवाचं नाव असं काय करू शकेल? आमच्या जीवनात किती प्रॉब्लेम, आमच्या जीवनात किती संकट, हा संसार दुःखमूळ आहे आणि याच्यात दिवसांदिवस दुःख आहे. मग एक देवाचं चिंतन एवढ्या सगळ्या प्रश्नांना सोडवू शकेल? काय करू शकतं एक साधन, असं काय करू शकेल? असं विचारल्याबरोबर तुकोबाराय त्याच आवेशात त्या साधकांपर्यंत उत्तर देतात की काय करू शकत नाही देवाचं नाव. काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले, हो काय नो हे केले, काय नो हे केले,
शकत नाही देवाचं नाव. सर्व काही करू शकतं, सर्व काही. सगळं काही करण्याची ताकद भगवंताच्या चिंतनात आहे. साधक विचारतात काय करू शकतं, काय करू शकतं देवाचं नाव. अरे काय नाही करू शकत, काय नाही करू शकत, काय नाही करू शकत. वाल्या कोळ्याला वाल्मिकी ऋषी करणं ही नामचिंतनाची ताकद आहे. काय नाही करू शकत, काय नाही करू शकत. अनेकांचा उद्धार त्या नामचिंतनानं केला, आपण जाणून घेऊ शकता. जर लौकिकात जरी पाहायचं म्हटलं, साधकांनी प्रश्न केला, म्हटले एक देवाचं नाव आणि सर्व काही कार्य असं कसं करू शकतं. एखादी गोष्ट एकच कार्य पूर्णतः पार करू शकते. एक गोष्ट, एक वस्तू, अनेक कार्य एकाच ठिकाणी एकाच वेळी कशी करू शकते, करू शकते, करू शकते. कशी काय. आपण जर इथला विचार घेतला तरी सामान्य विचारात आपण पाहूयात. मी जे बोलतेय ते तुमच्यापर्यंत शेवटापर्यंत अगदी स्पष्टपणे पोचतंय की नाही पोचत. आवाज येतोय ना माझा, आवाज येतोय. आता कान एवढी पॅक केले जोरात म्हणलं आवाज येतोय की नाही. येतोय माझा आवाज, आवाज येतोय माझा. हा येतोय, आवाज येतोय. हा कुठून येतोय. आमच्या विश्वगुरु साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून. वा नाही, वाजवा ना टाळी. एवढा सुंदर आवाज दिलाय त्यांनी. पण या आवाजाला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करते ती याच्यामध्ये असलेला विद्युत प्रवाह, म्हणजे ती वीज. ती वीज तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचवते. खऱ्या अर्थानं आपल्याला जे आता अंधारात सुद्धा आपण दिवसासारखा उजेड पाहू शकतो, ही लाईट आपल्याला प्राप्त होते, ती सुद्धा विजेच्याच माध्यमातून ती पुरवते, ती सुद्धा वीजच आहे. हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतो, ती सुद्धा वीजच आहे. थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण घरामध्ये जर गेलात आणि घरात थंडी वाजत असेल तर आज घरोघरी हीटर आपल्याला पाहायला मिळतो. हीटर जो थंडावा दूर करतो आणि उष्णता निर्माण करून देतो, त्याला प्राप्त करून देणारी ती सुद्धा वीजच आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्याला थंडावा हवा असेल तर कूलर फॅनच्या माध्यमातून आपण ती थंड हवा घेतो आणि त्याला प्राप्त करून देणारी सुद्धा वीजच आहे. आपल्याला जर थंडीमध्ये गरम पाणी करून प्यायचं असेल तर ते थंड पाणी गरम करण्याची ती सुद्धा वीजच आहे. आणि उन्हाळ्यामध्ये गरम पाणी थंड करायचं ती सुद्धा वीजच आहे. मला सांगा, एकाच वेळी, एकाच प्रसंगी, एकाच ठिकाणी एक वीज हजारो कामं करू शकते. असं लौकिकात जर घडत असेल तर अलौकिक असलेलं भगवंताचं नामस्मरण का नाही सगळं काही करू शकत. होतं काय माहितीये का, आपला विश्वास, आपली निष्ठा आणि आपला दृढ भाव हा कुठेतरी नामचिंतनावरती कमी पडतो, कमी दिसतो. आपण देवाचं भजन करत नाही असं नाही, आपण करतो पण ते बहिरंगानं, अंतरंगानं नाही. देवाजवळ जात नाही असं नाही, जातो पण ते बहिरंगानं, अंतरंगानं नाही. आतापर्यंत आपण रडलोत देवाजवळ, पण ते प्रपंचाकरिता, परमार्थाकरिता नाही. प्रपंचाच्या सुखाकरिता, पारमार्थिक हिताकरिता नाही. कधी आपण त्याच्या प्राप्तीची आस अंतकरणामध्ये त्याच्या भजनानं धरली नाही. भगवंताचं नामचिंतन करत असताना तो भेटावा अशी आस आपल्या अंतकरणात आली पाहिजे. इकडे लक्ष द्या. ते काय नाही करू शकत. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना, पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. कोणी साधलं नाम जपले वाल्मिकाने, तुटले दोन त्याला पाने, फुटले दोन त्याला पाने, दोन त्याला पाने. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. हो नाम
काय नाही करू शकत. खरी अर्थानं नामाच्या चिंतनातूनच भक्त प्रल्हाद तरले. अनेकांचा उद्धार नामचिंतनानं केला. आपलाही उद्धार करू शकतो. फक्त आपल्या त्या नामचिंतनावरती तेवढा दृढ भाव असला पाहिजे. भगवंतावरती तेवढी श्रद्धा असली पाहिजे. तेवढी निष्ठा असली पाहिजे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. हां, मग मात्र हरिसी करुणा येईल तुझी. पण काय कर आधी? एक तत्व नाम दृढ धरी. आपल्याला त्याचं नाव दृढ असं करता आलं पाहिजे. त्याचं नाव निष्ठेनं घेता आलं पाहिजे. सध्याच्या काळात निष्ठा, दृढभाव हे शब्द उच्चारायचे म्हटले तरी नकोशे वाटतात. कारण तशी परिस्थिती राहिलीच नाही हो. आजकाल समाज असा विचित्र पद्धतीनं जगू लागला. एकाच्या घरात जातो, दुसऱ्याचा चिवडा खातो, तिसऱ्याच्या गाडीत बसून चौथ्याला निवडून देतो. कुठला विश्वासन, कुठला दृढभाव सांगायचा? इथे आपल्यातच आपल्याला आपला विश्वास नाही राहिला. काय कुठला दृढभाव सांगणार? अहो, ते कुठेही वशिला लावायचं जातं. ते देवालाही वशिला लावते आपल्या सुखासाठी. कुठला वशिला? इथं परिस्थिती पाहून पलटी खाणारी माणसं भरपूर आहेत. ते देवालाही वाटेल अशी करीशी देवा, कोण करी रे तुझा हेवा, त्यालाही नावं ठेवणारी आहेत. परिस्थिती बदलली की कुठला दृढभाव? जीवनात किती मोठं संकट आलं तरी त्याचं नामचिंतन नाही ढळलं पाहिजे. जीवनात किती मोठा प्रॉब्लेम आला तरी त्याचं नामचिंतन नाही विसरलं पाहिजे. काही निर्धार हे बर्म चुकून निर्धार हे बर्म चुकून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म हो. निर्धार हे बर्म, निर्धार हे बर्म चुकून निष्ठावंत भाव भक्ताचा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. आपल्याला जीवनामध्ये फार मोठी निष्ठा ठेवावी लागेल. भगवंताबद्दलची फार मोठी अंतःकरणामध्ये भक्ती विश्वास ठेवावा लागेल. त्याशिवाय आपल्याला हे पूर्ण करता येणार नाही. कशी असते निष्ठा, कशी असते श्रद्धा, कसा असतो दृढभाव सांगण्यासाठी मला छत्रपती शिवाजी राजांचं शिवकालीन एक फार सुंदर उदाहरण सांगावंसं वाटतं. ज्यावेळी कर्नाटक मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या प्रदेशामध्ये होते, त्यावेळी कुतुबशाह स्वतः जातीनं महाराजांकडे आले. ऐका, 2 मिनिटं ऐका. कुतुबशाह स्वतः जातीनं महाराजांकडे आला. महाराजांची पालखी घेऊन आपल्या प्रांतात गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, म्हणले का हो बादशाह, तुम्ही आमची पालखी घेण्यासाठी आलात? हो म्हटले. महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत आला, त्याच्या पावलाची पाऊल धूळ आमच्या मातीला लागणे आधी आमच्या मस्तकाला लागावी म्हणून आम्ही इथपोत आलो. राजांचा आदर सत्कार झाला, पाहुणचार झाला आणि तो बादशाह आपल्या राज्यातील संपत्ती दाखवू लागला, आपलं ऐश्वर्य सांगू लागला, आपली श्रीमंती सांगू लागला. महाराज, राजा, ही आमच्या येथील शस्त्रशाळा, इथे विविध नाना प्रकारची शस्त्र तयार केली जातात. महाराज पाहत राहिले. महाराज, ही आमची अश्वशाळा, इथे जातिवंत घोड्यांची पैदास केली जाते. महाराज आनंदानं बघत बसले. पुढे गेल्यानंतर महाराज, ही आमची हत्ती शाळा, इथे कर्नाटकी बलाढ्य बुलंद हत्ती आहेत, इथे बुलंद हत्ती आहेत. महाराजांना आश्चर्य वाटावं. कुतुबशाह थोडा पुढे झाला आणि मग मात्र महाराजांना प्रश्न केला, का हो महाराज, तुमच्याकडे सुद्धा असतील की असे बलाढ्य बुलंद हत्ती? महाराजांनी उत्तर दिलं, बादशाहजी, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही. पण महाराज इथपर्यंत थांबले नाहीत. महाराजांनी आणखीन प्रत्युत्तर दिलं, आमच्याकडे जरी हत्तीसारखा हा अवजड प्राणी नसला तरी हत्तीच्या ताकदीचा एक मावळा सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे. हत्तीच्या ताकदीची माणसं या महाराष्ट्राच्या मातीत आहेत.
असा म्हटल्याबरोबर बादशहाजी पुढे सरले आणि पुढे आल्याबरोबर राजांना विचारू लागले का हो तुम्ही म्हणता माणसाच्या ताकदीचा हत्तीच्या ताकदीचा एक एक माणूस तुमच्या मातीत आहे मग त्यातला एखादा मावळा असेलच की तुमच्या बरोबर हत्तीच्या ताकदीचा एखादा मावळा तुमच्या बरोबर असेलच की म्हटल्याबरोबर राजांची नजर येसाजी कंकांकडे फिरली येसाजी कंक सरदिशी पुढे झाले येसाजी कंकांना पाहिल्याबरोबर बादशाह हसू लागला हा मावळा हत्तीच्या ताकदीचा हो म्हणले हत्तीच्या ताकदीचा म्हणले मग हा माणूस हा मावळा आमच्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल का तसे येसाजी कंक सरदिशी पुढे सरले येसाजी कंकांची नजर छत्रपती शिवरायांकडे ओढली फक्त आज्ञा द्यावी राज फक्त आज्ञा द्यावी मी सांगते दृढ निष्ठा काय असते महाराजांची नजरानजर झाली येसाजी कंक रण मैदानात उतरले सामन्याला बलाढ्य बुलंद मद हत्ती आला आणि मददुंद हत्ती पाहिल्याबरोबर सर्व लोकांनी आक्रोश केला अरे ए ए ए येसाजी अरे येडा झालास की काय अरे मरशील फुगा अरे कुठे तो हत्ती आणि कुठे तू अरे काय तुमचा सामना कसा घडेल अरे ए येसाजी अरे मलशील जीवानीशी सर मागे अरे हो मागे मरशील फुगा पण येसाजी कंक पुढे सरले होते छत्रपती शिवरायांची नजर झाली होती येसाजी कंक मैदानात उतरले होते आणि हत्ती सामन्याला आला बलाढ्य बुलंद हत्ती समोर पाहिला येसाजी कंक समोर झाले येसाजी कंकांना पाहिल्याबरोबर हत्ती झुंज देत आला आणि बेधुंद झालेला हत्ती येसाजी कंकांकडे धावला तसे येसाजी कंक एका बाजूला सरले हत्तीने सोंड फिरवली हत्ती सोंड फिरून येसाजी कंकांकडे फिरला हत्तीनं सोंड वाऱ्यामध्ये झळकवली तसे येसाजी कंकांनी आपली समशेर काढली आणि तलवार काढली हत्तीनं सोंड फिरवली येसाजी कंकांना सोंडेमध्ये धरलं आणि हत्तीची सोंड आकाशामध्ये भिरगवली तसं येसाजी कंकांनी कमरेची समशेर काढली आणि सप 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 असा वार सोंडेवरती केला आणि सोंड छाटलेला हत्ती क्षणार्धामध्ये रण मैदानामध्ये पडला येसाजी कंकांचा विजय झाला सर्वांनी जयघोष केला छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष झाला तसा बादशाह खुश झाला हसत समोर आला रण मैदानात आला आणि येसाजी कंकां समोर गळ्यातला मोतीहार काढून दिला जसा मोतीहार येसाजी कंकांच्या समोर धरला तसे येसाजी कंक सरळ दिशी मागे सरले अरे कोणाच्या कौतुकाचे थाप या मावळ्यानं कधी स्वतःच्या पाठीवरती पडू दिली नाही का कारण आमचं कौतुक करायला आमचा राजा अजून जिवंत आहे अरे कौतुक करण्यासाठी आमचा राजा आमच्या पर्यंत आहे कुणाच्या कौतुकाची थाप नको आम्हाला ही निष्ठा ही श्रद्धा आणि हा दृढ विश्वास खरी अर्थानं छत्रपती शिवरायांवरती होता मावळ्यांचा तोच विश्वास तीच निष्ठा तोच दृढ भाव आपल्याला असला पाहिजे भगवंताप्रतीचा कारण तिथपर्यंत आपल्याला थोडंफार संकट थोडंफार दुःख दिल्याशिवाय आपणही पूर्ण जाऊ शकत नाही हा नाही तर द्रौपदी मातेला कमी त्रास सहन करावा लागला का अरे जेव्हा वस्त्रहरणाची वेळ आली तेव्हा मात्र द्रौपदी मातेनं सगळ्या सभेमध्ये सगळ्यांच्या माना खाली गेलेल्या पाहिल्या आणि एका अंतःकरणामध्ये त्या भगवंताला हाक मारली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या वेळ का सखया लावियेला वेळ का सखया लावियेला कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया रे देवा खरी अर्थानं जेव्हा संकट समयी सगळं जग साथ सोडून देतं तेव्हा एक मात्र भगवंताचं ध्यान आठवतं भगवंताचं चिंतन आठवतं आणि त्याच दृढ भावानं त्याला हाक मारल्यानंतर तो आपल्याला प्राप्त होतोच होतो त्यात शंका नाही निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच साकडे पडून येदी लक्ष देऊ नये का त्यामुळे निश्चित आपण भगवंताचं चिंतन धारण केलं पाहिजे काय नो हे केले एका एका चिंतिता विठ्ठले
काय करू शकत नाही देवाचं चिंतन? सगळं काही करू शकतं. सर्व काही करण्याची ताकद भगवत चिंतनात आहे. हजारो जन्मांचं पाप नष्ट करण्याची ताकद भगवत चिंतनात आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचं पाप नाहीच करतं भगवत चिंतन. पुण्यकर्माचा साठा करून देतं भगवंताचं चिंतन. जगाच्या नावात आनंद नाही, जगाच्या नावात आनंद नाही. आम्हाला कोणी म्हणावं घ्या नाव, आपण इथपर्यंत भरपूर नावं घेतो, पण खऱ्या अर्थानं भगवंताच्या नावात जो आनंद आहे, भगवंताचं नाम धारण केल्यानंतर जे सुख आहे, ते मात्र फार फार मोठं आहे. आणि अशा स्वरूपानं तुकोबाराय सांगतात भगवंताचं चिंतन काय करू शकत नाही, सगळं काही करू शकतं. काय करू शकतं? सगळ्या साधनांचं सार जर काय असेल तर ते भगवंताचं चिंतन अभंगाच्या दुसऱ्या चरणी. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, हो सर्व साधनाचे सार, 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 हो सर्व साधनाचे सार, हो सर्व साधनाचे सार, हो सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. जो दुस्तर असा भवसिंधू सागर म्हणजे हा प्रपंच आहे, ज्यामध्ये आपण तुम्ही आम्ही आतापर्यंत अडकलेलो आहोत. काही लोकांना अजून याची जाणीव नाही की आपण अडकलेलो आहोत, अजून माहीत नाही की आपण गुंतलेलो आहोत. पण या भवसिंधू सागरातून आपल्याला तिसरं कुणी पार नाही करू शकत. जर वाटत असेल ना कोणीतरी इथलं उद्धारेल आपल्याला, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. जगाची ताकद नाही तुला उद्धारण्याची, जग नाही तारू शकत. ऐकताय ना? कोणी शेजारी पाजारी पाहुणा रावळा एखादा सोडविना राजा देशी फार अत्यंत आवड. पण गावामध्ये सप्ताह सुरू झाला की दोघेच्या दोघे गावच्या बाहेर, ते कधीच कीर्तनाला बसायचे नाही, कधीच नाही. प्रॉब्लेम एक होता, आवड कीर्तन ऐकायची होती, पण कीर्तनाला बसलं की त्यांना झोप लागायची. भरपूर लोकांना आता हा प्रॉब्लेम चालू आहे. ते कीर्तनाला बसली की ते डुकल्याच खायला लागते. त्यांना प्रॉब्लेम होता तो, कीर्तनाला बसले की झोप लागायची. त्यातला एक जण म्हटला का रे, अरे एवढा सुंदर आपल्या गावामध्ये सप्ताह सुरू झाला आणि आपण कीर्तनाला जात नाही. काही नाही म्हटले, हे आज आपण कीर्तनाला गेलंच पाहिजे, आज आपण दोघेही कीर्तनाला जायचं. दुसरा म्हटला, अरे झोप आली तर लोक नावं ठेवतील, अरे हसतील आपल्याला, नको जायला. तो म्हटला काही नाही, आपण दोघेही आज कीर्तनाला जाऊ आणि सगळ्यात पुढे बसू, सगळ्यात पुढे. अरे पण झोप आली तर, ऐकून घे ऐकून घे, दोघेही कीर्तनाला जायचं, सगळ्यात पुढे बसायचं आणि ऐक, मला झोप आली की तू जाग करायचं आणि तुला झोप आली की मी जाग करणार. असं करून दोघांनाही झोप लागायची नाही, दोघेही कीर्तन ऐकू. चला म्हणले कीर्तनाला. आलीत दोघेही कीर्तनाला आलीत, पहिल्याच लाईनीला म्हणजे पुढेच बसलीत.
आणि झालं कीर्तन सुरू झालं, पंचपदी सुरू झाली. पहिली पंचपदी संपते ना संपते, दोघंच्या दोघं डुकल्या खायला लागली. दोघंही डुकल्या खायला लागली. आता मला सांगा, यातलं कोण कुणाला जाग करेल? हा, अहो ज्या जाग करायला आलं तर ते आधीच झोपून गेलं. आता जाग करणार कोण? ज्यानं उद्धार करायचा अशी आशा आपण एखाद्याकडे धरू, हा, कोण उद्धार करेल? अंतकाळीचे नाही कोणी. कुठपर्यंत हे समाज आपल्याला उद्धार करणार? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, टाकून पळती रांडपोरे, टाकून पळती रांडपोरे, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे. कुठपर्यंत आपल्याला साथ देतील, कुठपर्यंत आपल्याला तारतील सांगा ना. अहो खिशातला पैसा संपला, चेहऱ्याचं तेज गेलं, शरीरात कष्ट करण्याची ताकद उरली नाही ना. जन्मदात्या आई बापाला सुद्धा पूर्ण करतात. खरे का खोटे? सध्याच्या काळात तुमच्या खिशात पैसा आहे, चैतन्य आहे, चेहऱ्यावरती टवटवी आहे, शरीरात कष्ट करण्याची ताकद आहे, आणि काहीतरी तुम्ही त्यांना देऊ शकता, इथपर्यंत तुमची दानत आहे. तोपर्यंत लोक तुमच्या पायाजवळ आहे. राम 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 राम, आम्ही तुमचेच आहोत. कुठपर्यंत? खिशातला पैसा संपला, चेहऱ्याचं तेज गेलं, शरीरात कष्ट करण्याची ताकद उरली नाही. TTM, लगेच लोक TTM होतात. TTM म्हणजे तुमचं तुम्ही आणि माझं, आमचं नाही, माझं माझं मी. कोण कुणाचा इथपर्यंत शेवटी? हा, सांगण्याचं तात्पर्य ही जगाची रीत आहे, हे पूर्वीपासून आहे. हा, आई बापाला सुद्धा मुलं नाकारतात. हो, जेव्हा ऐश्वर्य संपून जातं, तेज निघून जातं, आपली काय गत आहे? सांगण्याचं तात्पर्य आपल्याला उद्धारण्याची ताकद. विश्वविधाता अनाथांच्या नाथा, विश्वविधाता अनाथांच्या नाथा, उभा रखुमाईच्या कांता, उभा विटेवरी रखुमाईच्या कांता, विश्वविधाता अनाथांच्या नाथा, विश्वविधाता अनाथांच्या अर्थानं तोच उद्धारेल, तोच तारेल. महिला मंडळ बऱ्याच दिवस, बऱ्याच वेळ, बराच काळ गेला. आता आपण आत्तापर्यंत प्रपंचाची चाकरी करत आलो, आत्तापर्यंत प्रपंचासाठी मागत आलो, आत्तापर्यंत प्रपंचाचं गुणगान गात आलो. पण
खऱ्या अर्थानं जर थोडासा वेळ आपल्याला प्रपंचातून प्राप्त झाला तर भगवंताचं कधीतरी आभार माना, कधीतरी देवाचे आभार माना. तक्रारी तर रोज करतो, कधीतरी त्याला धन्यवाद म्हणा, कधीतरी त्याला आभार माना, कधीतरी त्यानं एवढं सगळं चांगलं दिलं ना, कधीतरी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. हे देवा, तुझं नामस्मरण आम्हाला तारू शकतं आणि एकमेव तू आम्हाला उद्धारू शकतो. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तू तारू शकतो. तुझी गरज आहे. खरी अर्थानं त्याच्या नामचिंतनाशिवाय आपलं जीवन अधूर आहे, कारण सगळ्या साधनांचं ते सार आहे. कधीतरी त्याला आभार माना, कधीतरी जुन्या माता माऊल्या अभंग, ओव्या, गाणी या माध्यमातून देवाचे ऋण व्यक्त करायच्या, गायच्या, त्याच्याबद्दल कौतुक करायच्या, स्तुती करायच्या. पण आजकाल आता या TV सिरियलच्या जमान्यामध्ये सासा सुनांच्या भांडणाशिवाय तोंडात येतच नाही दुसरं काही. काय येतं आमच्या मुखामध्ये देवाचं नाव यायला किती वेळ लागतो. आयुष्य जातं, 100 वर्ष संपून जातात, तरी सुद्धा रामकृष्ण हरी म्हणता येत नाही. 100 वर्षाचं आयुष्य निघून गेलं, साधा रामकृष्ण हरी येत नाही. हो, काय दुर्भाग्य प्राप्त केलं असेल सांगा ना. कधीतरी त्याच्याबद्दल आपण म्हणायचं. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे, विठ्ठला नाही काही उणे, माय बाप नाही काही उणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे, विठ्ठला नाही काही उणे, माय बापा नाही काही उणे. कधीतरी त्याचे आभार माना. झालं आता राहिलं थोडं 5-10 मिनिटं. आपल्याला आपल्या जीवनामध्ये साराचेही सार असं साधन म्हणजे भगवंताचं चिंतन. श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे की प्रत्येक गोष्टीतलं सार सांगण्यासाठी वेदामध्ये ओंकार सार, शास्त्रसार वेदांती. वेदामध्ये ओंकार सार आहे, शास्त्रामध्ये वेद शास्त्रसार आहे. खऱ्या अर्थानं वेदामध्ये शास्त्रसार आहे. ज्ञानाचे ज्ञानसार, ज्ञानसार ज्ञानसार, नामसार सर्वा माझी, नामसार सर्वा माझी. सर्वांमध्ये नामस्मरण हे सार आहे. व्रता माझी एकादशी सार, 9 चरणांचा तो अभंग आहे. व्रता माझी एकादशी सार, द्वादशी सार साधनी, पूजे माझे ब्राह्मण सार, सत्यसार तपा माझी. अशा स्वरूपानं सगळ्यामधलं सार नाथ महाराज सांगतात. तसं हे नाम सर्वा माझी सार आहे. सर्वांमध्ये साराचे हे सार हे नामस्मरण आहे आणि अशा स्वरूपाचं साधनांचे सार हे नामस्मरण आपण केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे नामचिंतन भवसिंधू उतरी पार, भवसागराला या ठिकाणी पार करून देतं. आणि ही ताकद किती मोठी असेल तुम्ही जर याचं वर्णन ऐकत असाल. ऐका, तुम्ही बाकीची सगळी साधना करा आणि नामस्मरण करू नका. शून्य किंमत आहे सगळ्या साधनांना. आजी, शून्याला काय किंमत? बोला आता, पटकन बोला, 5च मिनिटं वेळ राहिलेला आहे. शून्याला काही किंमत? शून्याला काही किंमत? पण शून्याला सुद्धा किंमत प्राप्त करून देता येते जेव्हा त्याच्या समोर अंक लागला जातो. शून्याच्या समोर जर अंक लागला तर त्या शून्याला किंमत प्राप्त होते. बाबा, शून्याच्या समोर 1 अंक लावा, त्या शून्याला किंमत झाली 10. एका शून्याच्या समोर 1 अंक लावला, शून्याला किंमत झाली 10. त्या 10 रुपये म्हणजे त्या 10 पुढे अजून 1 शून्य वाढवा, अजून 1 शून्य वाढवला, त्या शून्याची किंमत झाली 100. अजून 1 शून्य वाढवला, त्या शून्याची किंमत झाली 1000. अजून 1 शून्य वाढवला. आता गुरुजी चांगले विद्यार्थी शिकवले, गणिताला पक्के झालेत एकदम. पहिला शून्य 10, दुसरा शून्य, तिसरा शून्य आणि चौथा शून्य. वा वा वा. आपण शून्य वाढवले, अंक अंकाच्याच जागी आहे. शून्य वाढवला, 10,000 गेलो. आता एकच काम करा, पुढे शून्य वाढवू नका, पाठीमागं जोडलेला फक्त 1 काढून टाका. आता किती झाले? 10,000 होते ना आतापर्यंत. पण 1 काढून टाकला,
आता शून्य, शून्याला शून्यच किंमत आहे. पुढं हजारो शून्य लावा तरी ऐका तरी शून्यच किंमत आहे, शून्यच किंमत आहे. तसं इतर सगळ्या साधनांना किंमत नाही, पण साधनांमध्ये जर भगवंताचं चिंतन सहभागी असेल. झाले 5 मिनिटासाठी. आता सगळ्या साधनांमध्ये भगवत चिंतन हे सगळ्या साधनांमध्ये सार आहे आणि ते सगळ्या साधनांचं पुण्य आपल्याला प्राप्त करून देऊ शकतं. अशा स्वरूपानं भगवत चिंतन आपण धारण केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्हाला बाकीची योग, याग, क्रिया, व्रत, वैकल्य इतर दुसरं काहीही करण्याची गरज नाही. आणि कलियुगात फारसा तेवढा वेळही आता माणसाला उरलेला नाही. त्यामुळे निश्चित सगळ्याच गोष्टीचं पुण्य तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं तर एकाच गोष्टीनं योग, याग, तपे केली तयाने अमुपे. तिसरं चरण मी सरळ घेतलं. सांगायचं तात्पर्य, तुम्हाला योग, याग, व्रत, वैकल्य इतर तप करण्याची आधीची गरज नाही. तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करा, ठाईचं बैसोनी करा, एक चित्त, आणि या देवाच्या नावातून तुम्ही सगळं पुण्य प्राप्त करू शकता. कारण त्याच्यामध्ये सगळ्या कर्माचं पुण्य प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे भगवत चिंतन करा, हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नाव. विठ्ठोबा रखुवाई, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. गौ माता की. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये जमेल तशा पद्धतीनं आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोई. जमेल ते जशा पद्धतीनं तुम्ही कराल त्या पद्धतीचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये करा. फक्त नामस्मरण करा. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नाही कोणत्याच गोष्टीचा. आता थंडी वाढलेली आहे मलाही कळतं हे, पण चांगलं भजन केलं तर का नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. का नाही थंडी जाऊ शकत. फक्त तसं चिंतन आपल्याकडून घडलं नाही बरं का. बरं झालं का भजन? भजन बरं झालं का? पोटासाठी राहतं भोजन आणि मनासाठी राहतं. एकदा सर्वांनी भजन करायचं आणि मोकळ्या अंतकरणानं करायचं. एकदाच जोरात टाळी वाजवायची. थांबा, तालात वाजवू जरा, तालात थांबा. सर्वांनी आपल्या हात वर करा, सर्वांनी. जास्त नाही तुम्हाला त्रास देणार, थोडा वेळ. आता सर्वांनी आपल्याला भजन करायचंय, भगवंताचंही करायचंय, संतांचंही करायचंय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला बोला, तुम्ही बोला. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री
तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया माझा तुकोबाराया खरी अर्थाने वा सुंदर अशा पद्धतीचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये सुरू ठेवा. अधिकच न बोलता कलियुगामध्ये आपण जगतोय आणि कलियुगामध्ये जर उद्धारायचंय तर नाथराय सांगतात आपल्याला फार संकट आहेत, फार पुढे संकट आहेत. कलियुग फार विचित्र सांगितलेलं आहे, फार विचित्र. आदिशक्तीची वाणी आहे, 1-2 मिनिटात सांगते कलियुग पुढं घडणार कसं आहे. आणि आत्ता ते सिम्पटम्स आपल्याला दिसू लागलेले आहेत. आता त्या पद्धतीचं जीवन आपण पाहतोय. 4-4, 5-5 वर्षांच्या लेकींवरती अत्याचार अन्याय पाहायला मिळत आहेत. स्त्री भ्रूण हत्या, स्त्री बलात्कारासारखे पाप आज समाजामध्ये घडताना आपण पाहतोय. गोमातेची हत्या आपण आज समाजामध्ये पाहतोय. आणि हे कलियुग आता इथून पुढे अशा पद्धतीचं विचित्र प्रकारे वागत चाललेलं आहे. इतक्या विचित्र प्रकारे लोक जगत चाललेली आहेत. आपण सावध होऊन खऱ्या अर्थानं भजन केलं पाहिजे. लवकरात लवकर आपण खऱ्या अर्थाने या भजनाला लागलं पाहिजे. आदिशक्तीची वाणी आहे, निर्गुण निराकार दादा, निर्गुण निराकार दादा, माहुर माझ गाव. निर्गुण निराकार दादा, माहुर माझ गाव. शकून सांगावया आले या माई माझं नाव, शकून सांगावया आले या माई माझं नाव. शकून सांगावया अरे या माई माझे नाव. शकून सांगावया अरे या माई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. शकून 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 सांगावया आले या माई माझं नाव, शकून सांगावया आले या माई माझं नाव. शकून सांगावया अरे या माई माझे नाव. शकून सांगावया अरे या माई माझे नाव. आदिशक्तीची वाणी या कलियुगाची गाथा सांगत असताना पृथ्वीवरी दादा एक विपरीत होईल. भावा आणि बहिणी दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाला व्रतार मागेन. 6 वर्षाची नारी गर्भीन राहील. आता हे आपण पाहत चाललेलो आहे, हे घडत चाललेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला सावध व्हायचं आहे. लवकरात लवकर आपल्याला हा परमार्थ प्राप्त करायचा आहे. वेळ घालवता कामा नये. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. शकून 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 सांगावया आले या माई माझं नाव, शकून सांगावया आले या माई माझं नाव. शकून सांगावया अरे या माई माझे नाव. शकून सांगावया अरे या माई माझे नाव. शकून सांगावया आले या माई माझं नाव, शकून सांगावया आले या माई माझं नाव. शकून सांगावया अरे या माई या माई माझं नाव, या माई माझं नाव, या माई माझे नाव. माझं नाव. लवकरात लवकर जन्माचं सार्थक करा. गोड अशा पद्धतीनं सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह लोकमान्य गणेश उत्सव तरुण मित्र मंडळ, एकदा जोरदार टाळी तरुण मंडळाकरिता.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक जे काही असतील कमिटीतले सगळे, खरी अर्थानं इथे एका दोघाचं नाव घेऊन मला दुसऱ्यांना दुखवायचं नाही. आज मी भगिनीप्रमाणे उभी आहे. फक्त एकच माझी भावना इथपर्यंत मांडून जाते. तुम्ही सगळे माझे बंधू आहात आणि खरी अर्थानं तुमच्यापर्यंत एकच भावना आहे. हा जो हातामध्ये घेतलेला हा वसा आहे, हा शेवटपर्यंत इथपर्यंत अशाच निष्ठेनं, अशाच शुद्ध भावानं तुम्ही पूर्णत्वाला नेला पाहिजे. एवढी गोड तुमची भावना आहे सत्याच्या पाठीमागे. अन्नदान एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ज्ञानदान एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. फक्त एकच ठेवा, परमार्थ करत असताना प्रत्येकानं ताकात लोणी असेल तर चालेल, लोण्यात ताक नसावं. कोळशात हिरा असेल तर चालेल, हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात नाव असेल तर चालेल, नावेत पाणी नसावं. तसा राजकारणात परमार्थ केला तर चालेल, पण परमार्थात कधी राजकारण नसावं. इथे तुम्ही एवढी चांगली शुद्धता ठेवा, एवढा चांगला सपोर्ट, एवढा चांगला प्रतिसाद तुम्हाला लोकांचा प्राप्त होतोय. त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. गोड अशा पद्धतीनं आपण सर्वजण उपस्थित आहात. कीर्तनरूपी सेवेकरिता सुंदर अशी गायनाची साथ आदरणीय हरिभक्ती परायण संगीत विशारद खरात महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा. खरात महाराजांकरिता सुंदर अशी गायनाची साथ प्राप्त केलीत आदरणीय आमचे श्रीराम महाराज असतील, एकदा जोरदार टाळी वाजवा. श्रीराम महाराजांकरिता गोड अशी सुंदर सुरांची साथ केलीत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती परायण चव्हाण महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा. चव्हाण महाराजांकरिता सुद्धा मनापासून धन्यवाद. सुंदर अशी सुरांची साथ प्राप्त केलीत. त्याचबरोबर या ठिकाणी मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ आणि खरी अर्थानं रवी महाराज नाही, त्यांचा परिचय फार आधीपासून आम्हाला आहेच. चांगल्या अशा पद्धतीने एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सुंदर अशा पद्धतीनं मृदुंग सेवा जे करत आहेत आदरणीय हरिभक्ती परायण रवींद्रजी महाराज चव्हाण, एकदा जोरदार टाळी वाजवा. रवी महाराजांसाठी सुद्धा सुंदर अशी सेवा या ठिकाणी ते देत आहेत. म्हणजे आम्ही लहान होतो फार, अगदी 5वी 6वीला असताल तेव्हा आमच्या गावामध्ये, आमच्या माहेरात त्या ठिकाणी त्यांची सेवा असायची सप्ताहाच्या निमित्तानं. आणि खऱ्या अर्थानं सुंदर अशी सेवा तिथपर्यंत महाराज देत आहेत. ही सगळी वारकरी शिक्षण संस्था, ही वारकरी विद्यार्थी आपण जे पाहतोय आदरणीय हरिभक्ती परायण रवींद्र महाराज यांच्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील श्री निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, ही सर्व एक एवढी सगळी विद्यार्थी इथपर्यंत उपस्थितच 40-45 विद्यार्थी आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा या सगळ्या विद्यार्थ्यांकरिता. या थंडीच्या दिवसात सुद्धा माझ्या समवेत ही सगळी एवढी सुंदर अशा पद्धतीने उपस्थित आहेत, उभी आहेत आणि गोड अशी टाळांची आणि गोड अशी पावलांची साथ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलीत. मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळी. त्याचबरोबर सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, चापडगाववरून इथपर्यंत प्राप्त झालेले आमचे विश्वगुरु साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळी वाजवा. मला ताईंनी नाव नाही सांगितलं. शंकर महाराज लोखंडे. शंकर महाराज लोखंडे, एकदा जोरदार टाळी वाजवा शंकर महाराजांसाठी. आणि हळू आवाजात ज्यांनी त्यांचं नाव सांगितलं त्या त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय आमच्या भगिनी, आणि खऱ्या अर्थानं इतका गोड असा आवाज आहे, इतका सुंदर असा कंठ आहे आमच्या गायत्रीताई. एकदा जोरदार टाळी वाजवा गायत्रीताई खडे लोखंडे यांच्याकरिता. खरं तर गोड अशी त्यांची सेवा, त्याही कीर्तनकार आहेत, सुंदर असे गायन या ठिकाणी त्या करतात आणि आम्हालाही फार गोड अशी साथ प्राप्त झाली. ताई मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर सर्वच इथपर्यंत उपस्थित वारकरी मंडळी, त्याचबरोबर कॅमेरामॅन दादा, या ठिकाणी 3 कॅमेरे आहेत. तुम्ही कुणी कधी किती चांगली टाळी वाजवली ते सगळं आता कैद झालेलं आहे. आता काय त्यामध्ये एडिट होऊ शकत नाही. आणि इथपर्यंत आमचे बंधुस्थानी असणारे योगेश दादा आवटे, ब्रँड मराठी हा यूट्यूब चॅनेल त्यांचा आहे आणि गोड अशा पद्धतीनं ते चित्रीकरण करून इथपर्यंत आपल्याला ही सेवा प्राप्त करून देतीलच. त्याचबरोबर भक्तिनाद ही या ठिकाणी चॅनेल आहे आणि चांगल्या परीनं ही सर्व परमार्थाचा प्रचार प्रसार करणारी मंडळी आहेत. ब्रँड मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इथपर्यंत सगळ्यांनी हा भक्तिनाद हा सर्वांनी प्रसाद घ्या. अधिकच न बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. आजचे कीर्तन सौजन्य या ठिकाणी श्रीपद शेठ भागाजी घाडगे, उद्योजक, पुणे अहिल्यानगर. एकदा जोरदार टाळी वाजवा. अन्नदात्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, बाबांचंही धन्यवाद. त्याचबरोबर दोन्ही चोपदार बाबा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि किती सुंदर अशा पद्धतीनं त्यांनी साथ केली आहे. खऱ्या अर्थानं चोपदार हा फार महत्त्वाचा असतो बरं का, कीर्तनकाराकरिता फार महत्त्वाचा आहे या सेवेमध्ये. त्यामुळे फार महत्त्वाचा रोल त्यांनी निभावलेला आहेच. त्याचबरोबर जाताना एक विनंती करते, धर्मो रक्षिते रक्षितः, तुम्ही धर्माचं रक्षण करा. वा, कौतुक केल्यानंतर थोडंसं, त्यामुळे मी सुरुवातीला कोणाची नावं नाही घेतली. धर्माचं रक्षण करा. कसा धर्म टिकवता येईल? घरात आई
आणि गोठ्यात गायीची सेवा करा. आज उपस्थित आपण सर्व शेतकरी आहात आणि माझा एक खरी अर्थानं विचार तुमच्यापर्यंत मला हा पोचवायचा आहे. आपण शेतकरी आहोत याचा अभिमान आहे, पण एक तरी खिलार गाई, गावरान गाई आपल्या घरी असलीच पाहिजे. तिची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे, कारण धर्म टिकवण्याकरिता आज गोमाता जगली पाहिजे. लाखोंच्या संख्येनं मरतीये. मी स्वतः गोसेवक आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवतीये. भोर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गाई, जातीवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. आज इन्स्टाला, यूट्यूबला जरी सर्च केलं रुक्मिणी खिलार गोशाळा तरी पाहता येईल. माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज साळेकर या ठिकाणी जरी ते उपस्थित नसले तरी फार मोठी गोसेवा त्यांच्या जीवनामध्ये ते करतायत. आणि मला वाटतं आज प्रत्येकानं ती गोसेवा करावी. एक तरी गावरान गाई, एक तरी खिलार गाई आपल्याकडे असावी आणि तिची सेवा व्हावी. अधिक जण बोलता पुन्हा एकदा सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर या ठिकाणी अमोलदादांचा असेल, त्याचबरोबर विश्वास भाऊंचा असेल, हे सातत्यानं कॉन्टॅक्ट इथपर्यंत होत होतं. तुमचंही खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आणि श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली महाराज माऊली तुकाराम. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सगळ्यांपर्यंत एका मंत्राचा जाप करण्यासाठी आग्रह धरतात की तुम्ही काही नाही केलं पण एक मंत्र जाप करा. आपल्या जीवनाचं सार्थक करण्याकरिता कोणत्या मंत्राचा जाप, असं काही अवघड एखादा संस्कृत मंत्र नाही, तर फार सोपा आणि 3च अक्षरांचा तो मंत्र कोणता, अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे जपा, 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 तुका म्हणे जपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतारी पार, भव भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव 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 सिंधू उतरी पार, भव सिंधू, भव सिंधू उतरी पार. आ
भव सिंधू तरी पार सर्व साधन नाते सार सर्व साधनाचे एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड असं गायन ताईंनी केलं. त्याचबरोबर आमच्या गाडीचे सारथ्य करणारे आमचे ड्रायव्हर काका आदरणीय मल्लिकार्जुन काका, त्यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद, कारण ते फार मुख्य कार्य त्यांचं आहे. त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय. बोललेले पुरी वेडी वापुरी उत्तरी नाही विचारिला अधिकार मी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राख पाया वैकुंठरा रामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान